एवढी प्रॉपर्टी त्याची असून सुद्धा त्याच्या नावावर काही नाही, याला म्हणतात भोळा. विठाला विठाला महाशिवरात्र कधी सुरू झाली? आज पटापट बोला. 11 वाजता सुरू झाली. किती? आज 11 वाजता. पंचांग कळतंय ना? झालं, वाटवत झालंय आपलं. काय करायचं? पंचांग नाही कळत, काय नाही, सगळं इंग्लिशमध्ये शिकून सगळं संपण्यात जमा झालं. बरोबर. फक्त मेल्यावर पंचांग पाहतात कोणत्या तिथीला मेलं होतं. काय की नाही? काही समजत नाही, संवत्सर समजत नाही, काहीच. पंचांगात सगळं दिलेलं आहे. पंचांगात दिलेलं आहे कधी भूकंप होणार, पंचांगात दिलेलं होतं कधी करोना येणार. पंचांग माहिती नाही म्हणून वाटलं झालं आपल्याला. आणि आता इथून पुढे फार मोठा धोका आहे. 2038 सालापर्यंत 800 करोड मधली 63 कोटी लोकसंख्या शिल्लक राहणार आहे. लिहून देतो तुम्हाला स्टॅम्प पेपरवर. भविष्य पुराण आहे, भविष्य मालिका आहे. किती राहणार आहे? 63 करोड. आता सावध व्हा, नाहीतर तुमचा नंबर लागणार म्हणजे लागणार. आता काहीच कोणतीच गती नाही आहे. सुरू कधीपासून होणार आहे माहिती आहे? सुरू ऑलरेडी झालेलं आहे, पण जास्त जोर घेणार आहे. तारखा पण सांगतो ना. मार्च 28, 29, 30 पासून दे दनादन चालू होणार. धरला का उचलला, धरला का उचलला, धरला का उचलला. व्हायरस, नवीन व्हायरस तयार केला माहिती का? चीनमध्ये माझे विद्यार्थी, वन लॅब आहे. असा व्हायरस तयार केला का नुसता टाकला का लगेच फेकला गेला. इकडून गेला का गेला. त्यांनी तयार करून ठेवलेला आहे. HMPV आता कमी झाला आहे, नाही की नाही? अजून एक व्हायरस आला आहे, हवेतून येणार आहे. नुसतं तुम्ही असं केलं का शिंकला का मेला, शिंकला का मेला. तुमची काय तयारी आहे बोला? 13वा घालाय की तयारी आहे, पण 13वा घालाय कोणी उरणार नाही. विठाला विठाला 13वा घालाय, दसऱ्या घालाय कोणी उरणार नाही म्हणून आम्ही अगोदरच तयारी केली. महामंडलेश्वर तिथं दीक्षा घेतली, सगळं करून टाकले. आमचा 13वा नाही, दसऱ्या नाही आता समजा. त्याच्यामुळे काय घालू का न घालू का प्रश्नच मिटला. आता ज्यांनी काही केलं नाही त्यांची दसरी आणि 13वा घालाय कोण उरला तर, आहे की नाही? हे सत्यवादी आहे. तर कॅल्क्युलेशन वरती झालंय 800 करोड ऑफ पॉप्युलेशन ऑफ ऑल ओव्हर द वर्ल्ड. and how much will be reduced? Only 63 crores will be remain. त्याच्यात आपला नंबर लागतोय का नाही बघायचं. घाबरू नका. आज कीर्तनाला तुम्ही भाग्यवान आहे आणि शिवरात्रीच्या पर्वावर तुम्हाला सांगेल तुमचा नंबर लागणार नाही. आज जे कीर्तनाला आले ते घाबरूच नका. पण जे आले नाही त्यांचा भरवसा नाही. विठाला विठाला अहो ते सगळं त्याच्याकडे खाता आहे ना. भोळा हा शंकर पुढे नंदीश्वर, भोळा हा शंकर पुढे नंदीश्वर, भोळा हा शंकर पुढे नंदीश्वर, भोळा 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 शंकर पुढे नंदीश्वर. तेथे मी पामर काय वानू, तेथे मी पामर काय वानू, भोळा शंकर पुढे नंदीश्वर, भोळा शंकर पुढे नंदीश्वर. आपण जगाचे बाप आहे. कोणाला भोळं म्हटलं तर म्हणजे काय येडा समजतो का मला? हा, देव बावळट आहे आणि आपण आणि हा शहाणे किती दिवस होता. काळ आल्यावर समजेल शहाणा कोण आहे. काय ठरवलंय माहितीये का? हे कचरा सगळा सफाई करायचा. भरपूर कचरा झालाय. घरात कचरा झाला फेकतो ना आपण, तसे जगात खूप कचरा झालाय. बऱ्याच बल्बला वायरच नाही. बल्बचं सांगतोय मी. किती व्होल्टेज लावल्यावर करंट येईल?
ज्या बल्बला वायरच नाही त्याला 400 व्होल्ट लावा, नाही तर 500 व्होल्ट लावा, नाही तर कुठलाही महाराज आणून लावा, त्याच्यात काही बदल होणार आहे का? विठाला ठेवून काय करायचे? ठेवून काय करायचं? इथे पृथ्वीला भार आहे फुकट. आणि मग वरती झालेले जगन्नाथपुरीला ओरिसामध्ये साधू संतांचं संमेलन झालं. तिथं आम्हाला सूचना दिली ती तुम्हाला मी सांगतो. पुढील 3 वर्षामध्ये फार मोठी लोकसंख्यामध्ये घट होणार आहे. ती किती होणार आहे ते सांगितलं. पहिला आहे भूकंप. 32 तासामध्ये मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीला 11 भूकंपाचे झटके बसले. झोपून राहू नका, सावध व्हा. तुर्कस्तान अफगाणिस्तानामध्ये 5-5 हजार बिल्डिंगी जमीनदोस्त झाल्या. गाफील निजताना काळ देईल धोका. आणि आता 9 पॉइंटच्या वरचा रिश्टर स्केलचा भूकंप येणार आहे. पण कुठं येणार? जिथं हरिनाम सप्ताह होत नाही तिथे येणार. त्याला पहिलं नेणार ना. तुम्हाला नाही नेणार का?